नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे आपल्या डिजिटल आयुष्यावर पुन्हा आपलं नियंत्रण कसं मिळवायचं. स्क्रीनवरचा हा आकडा बघा, 47%. फक्त एक नंबर आहे नाही का? पण थांबा, हा आकडा खूप काही सांगतो. हे 47% म्हणजे कोण? तर हे ते प्रौढ लोक आहेत ज्यांना वाटतं की अरे आपण फोनवर खूपच जास्त वेळ घालवतोय. म्हणजे बघा, ही जी बेचैनी आहे ना, ती फक्त एका दोघांची नाहीये, तर आपल्यापैकी अनेकांना असंच वाटतंय. मग प्रश्न हा आहे की असं का होतं? म्हणजे फोनपासून नजर हटवणं इतकं अवघड का होऊन बसलंय? चला तर मग आजच्या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. सगळ्यात आधी आपण स्मार्टफोनचा विरोधाभास समजून घेऊया. म्हणजे हे एक असं अजब प्रकरण आहे जिथे फोन एका बाजूला आपल्यासाठी खूप गरजेचं साधन आहे आणि दुसऱ्या बाजूला तोच फोन आपल्या चिंतेचं कारण बनतो. हे बघा, हा विरोधाभास अगदी सरळ आहे. एका बाजूला फोन म्हणजे काय, तर माहितीचा खजिना, लोकांशी जोडलेलं राहण्याचं साधन, सगळं काही सोपं करणारं एक उपकरण. पण त्याच नाण्याची दुसरी बाजू पण आहे. ती म्हणजे आपलं स्वतःवरचं नियंत्रण कमी होणं, फोन वापरण्याच्या चुकीच्या सवयी लागणं आणि एक प्रकारची सततची चिंता. बरोबर? हाच तो स्मार्टफोन पॅराडॉक्स. ठीक आहे, मग आता पुढचा प्रश्न. आपल्याला फोनकडे इतकं का ओढल्यासारखं होतं? यामागे काही विज्ञान आहे का? हो, नक्कीच आहे. चला तेच समजून घेऊया. याला म्हणतात डोपामिन रिवॉर्ड सायकल. हे ना अगदी जुगाराच्या मशीनसारखं आहे. विचार करा, तुम्हाला कंटाळा आलाय किंवा थोडी अस्वस्थता वाटतेय. तुम्ही काय करता? फोन उचलला. एक नोटिफिकेशन दिसलं आणि तुमच्या मेंदूला शाब्बास म्हणून एक छोटासा डोपामिनचा डोस मिळतो. एक प्रकारचं बक्षीस. मग काय, मेंदूला ते बक्षीस परत हवं असतं आणि हे चक्र पुन्हा सुरू होतं. बघता बघता आपण त्यात अडकतो. पण थांबा, ही गोष्ट फक्त डोपामिनपुरती नाहीये. यामागे काही मानसिक कारणे पण आहेत. पहिलं म्हणजे फोमो, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. काहीतरी महत्त्वाचं आपल्याकडून सुटतंय की काय ही भीती. दुसरा आहे नोमोफोबिया, म्हणजे फोन जवळ नसला की होणारी ती विचित्र अस्वस्थता. आणि मग अर्थातच तणाव किंवा कंटाळ्यापासून पळ काढण्यासाठी आपण फोनचा आधार घेतो. आणि या सगळ्याला मदत करतात ते ॲप्समधले इन्फिनाईट स्क्रोल, म्हणजे स्क्रोल करतच राहा, ते कधी संपतच नाही. हे सगळं आपल्याला अडकवून ठेवण्यासाठीच डिझाईन केलेलं आहे. आणि हे वाक्य बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. यात म्हटलंय की स्मार्टफोनचं डिझाईनच असं केलंय की ते आपल्या मेंदूच्या नैसर्गिक बक्षीस प्रणालीचा वापर करतं. त्यामुळे त्यातून बाहेर पडणं हे मुळातच अवघड होऊन बसतं. याचा अर्थ काय? तर हा आपला वैयक्तिक दोष नाहीये, तर हे सगळं डिझाईनच तसं केलंय. बरं, मग या सतत कनेक्टेड राहण्याची आपल्याला काही किंमत मोजावी लागते का? हो, आणि ती खूप मोठी आहे. चला बघूया. फोनच्या अतिवापराचा फटका आपल्या आयुष्याच्या जवळपास प्रत्येक भागाला बसतो. प्रामुख्याने 4 गोष्टींवर: आपलं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, विचार करण्याची क्षमता आणि आपले सामाजिक संबंध. आता पुढचा आकडा 71%. हा आकडा खरंच खूप धक्कादायक आहे आणि विशेषतः तरुणांसाठी. हे 71 काय आहे, तर अभ्यासानुसार जे किशोरवयीन मुलं-मुली दिवसातले 5 तासांपेक्षा जास्त वेळ फोनवर घालवतात, त्यांच्यामध्ये आत्महत्येचा विचार येण्याचे धोके तब्बल 71% वाढतात. विचार करा, हा किती गंभीर परिणाम आहे आपल्या मानसिक आरोग्यावर. मग प्रश्न पडतो की ही फक्त एक वाईट सवय आहे, की यामागे अजून काहीतरी गंभीर दडलंय? हा तक्ता बघा. यात फोनच्या अतिवापराची लक्षणं आणि व्यसनासाठीचे जे वैद्यकीय निकष असतात त्यांची तुलना केली आहे. आणि हे साम्य आश्चर्यकारक आहे. जसं की टॉलरन्स वाढणं, म्हणजे तेच समाधान मिळवण्यासाठी फोनचा वापर वाढत जाणं, किंवा फोन जवळ नसला की चिडचिड होणं, जी अगदी विड्रॉल सिम्पटम्स सारखीच आहेत. हे सगळं बघितल्यावर कळतं की प्रकरण साधं नाहीये. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण समस्या समजून घेतली, पण घाबरण्याचं कारण नाही. चांगली बातमी ही आहे की यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. चला, आता आपण काही सोप्या आणि व्यावहारिक उपायांबद्दल बोलूया, जे आपल्याला एक हेल्थी बॅलन्स साधायला मदत करतील. सुरुवात आपल्या आजूबाजूच्या वातावरणातल्या छोट्या बदलांपासून करूया. घरात काही जागा फोन फ्री झोन बनवा, जसं की आपल्या बेडरूम किंवा जेवणाचं टेबल. गरज नसलेले सगळे नोटिफिकेशन्स बंद करून टाका. फोनसाठी घरात एक जागा ठरवा आणि तो तिथेच ठेवा, सतत नजरेसमोर नको. आणि एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट, अलार्मसाठी फोनऐवजी साधं घड्याळ वापरा. आता ही एक खूप जबरदस्त टेक्निक आहे. जेव्हा पण फोन हातात घ्यावासा वाटेल तेव्हा फक्त एक क्षण थांबा, एक पॉज घ्या आणि स्वतःला विचारा, मला आत्ता फोन का बघायचा आहे? त्यामागची भावना काय आहे? कंटाळा, ताण? आणि मग ठरवा, खरंच फोन उचलण्याची गरज आहे की नाही? हा छोटासा पॉज खूप फरक घडवू शकतो. आणि गंमत म्हणजे ह्या तंत्रज्ञानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण खुद्द तंत्रज्ञानाचीच मदत घेऊ शकतो.
आपल्या फोनमध्येच असे काही टूल्स आहेत जसं की स्क्रीन टाईम किंवा डिजिटल वेलबिंग. याचा वापर करून आपण कोणत्या ॲपवर किती वेळ घालवतोय हे बघू शकतो आणि ॲपसाठी लिमिट्स पण सेट करू शकतो. स्क्रीन ग्रेस्केल मोडवर टाका, म्हणजे रंग निघून गेल्यामुळे तो कमी आकर्षक वाटेल. आणि महत्त्वाचं काम करताना फोकस मोड किंवा डू नॉट डिस्टर्ब तर आहेच. तर मग हे सगळं केल्याने काय मिळेल? फोनच्या या चक्रातून थोडं बाहेर आल्यावर काय फायदे होतात? सर्वात मोठं बक्षीस, आपलं लक्ष एकाच जागी टिकून राहायला लागतं आणि आपल्या जवळच्या माणसांशी असलेले संबंध अधिक खरे आणि खोल होतात. एवढंच नाही तर रात्रीची झोप शांत लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येक क्षण जास्त जागेपणी, जास्त उपस्थित राहून जगू लागतो. आणि आता जाता जाता फक्त एक प्रश्न. आजच्या दिवसातला असा एक तरी खराखुरा अनुभव आठवतो का, ज्याची जागा तुमचा फोन कधीच घेऊ शकणार नाही? नक्की विचार करा.